नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी 10 मिनिटात बनून तयार होणारे उपवासासाठीचे पौष्टिक असे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. अगदी झटपट बनून तयार होतात आणि 8 ते 10 दिवस आरामात टिकतात. आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना म्हटलं की भरपूर सारे उपवास सण आलेच. त्यामुळेच हे लाडू आपण अगदी झटपट बनवून तयार करू शकतो. त्यासाठी येथे 4 वाट्या मी खोबरं घेतलेलं आहे. आता हे सुकं खोबरं मी येथे घेतलेलं आहे. याऐवजी आपण डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे. परंतु हे असं किसून घेतलेल्या खोबऱ्यामुळे आपले लाडू अतिशय टेस्टी असे लागतात. फक्त 3 ते 4 वस्तूंमध्ये हे लाडू तयार होतात. फारही सामान याला लागत नाही. आता थोडं-थोडं करून हे खोबरं आपल्याला या पद्धतीने किसून घ्यायचं आहे. आता खोबरं किसून झालं की पुढची तयारी करायची आहे. आपल्याला यासाठी ड्रायफ्रूट लागणार आहे. आता ड्रायफ्रूट आपण कट करून घेतलेले आहेत. आता इथे काजू, बदाम आणि पिस्ता प्रत्येकी 1-1 चमचा मी घेतलेला आहे. हे ऑप्शनल आहे, नाही घातले तरी सुद्धा चालणार आहे. आता येथे पाऊण वाटी आपण साखर आणि 1 वाटी साईसकट दूध घेतलेलं आहे. म्हणजे याच्यात 3 ते 4 चमचे साय घेतलेली आहे आपण. आता एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून त्यामध्ये आपण हे घेतलेले ड्रायफ्रूटचे काप छान असे तळून घ्यायचे आहे. तळल्यामुळे आपल्या लाडूचे भरपूर दिवस टिकतात आणि खाताना दाताखाली आले की छान असे क्रंची लागतात. आता त्याच कढईमध्ये आपण जे खोबरं घेतलेलं आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता 1 मिनिटभरासाठी फक्त भाजायचं आहे आणि लगेचच हे सायचं दूध आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडं-थोडं करून दूध टाकलेलं आहे आपण. आता हे मिक्स करायचं आहे आणि हे थोडंसं असं मिक्स झालं की लगेचच जी आपण पाऊण वाटी साखर घेतलेली आहे ती यामध्ये टाकून द्यायची आहे. आता साखरेऐवजी आपण येथे पिठी साखर किंवा गूळ वापरला तरी सुद्धा चालणार आहे. आता साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. साखर आपण बघू शकता, साखर, दूध व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि मिश्रण आपलं छान असं कोरडं झालेलं आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण हे ड्रायफ्रूटचे काप टाकून मिक्स करून घेऊया. आणि हे बघा झटपट पटापट आपले हे उपवासाच्या लाडूसाठीचं सारण तयार झालेलं आहे. आता लगेचच हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं ह्याला आपण थंड करून घेऊया. गरम असतानाच लाडू वळले की हाताला चटके बसण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं ह्याला आपण थंड करून घेऊया. आपण बघू शकतात फक्त 3 ते 4 साहित्यामध्ये आपले हे लाडू कसे झटपट बनून तयार होणार आहे. आता मिश्रण थोडंसं थंड झालं लगेचच असे आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे असे हे लाडू खोबऱ्याचे वळून घ्यायचे आहेत. हे बघा उपवासाच्या वेळेस अगदी ऐन वेळेस वेळ नसताना सुद्धा झटपट आपण हे लाडू तयार करू शकतो. याला कुठलीही पूर्वतयारी करण्याची गरज पडत नाही. तर या श्रावण महिन्यात हे लाडू नक्की एकदा ट्राय करा. कशी झाली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच आपले येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा एक एक करून सर्व लाडू आपले याच पद्धतीने बनवून तयार झालेले आहेत. तोंडात टाकताच विरघळणारे, भरपूर दिवस टिकणारे आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारे. पुन्हा भेटूया एका अशा छान सोप्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.